जे पूर्वानुमान आहे, मगाशी जे मी म्हणालो जूनमध्ये पाऊस कसा असेल, त्या मानाने प्रत्येक आठवड्यामध्ये पाऊस कसा असेल जर का बघितलं, तर आपल्याला इथे दिसतं, की हे जे पहिलं छायाचित्र आहे माझ्या डावीकडे पहिला चौकोन, त्याच्यामध्ये आपण बघतो, की काही ठिकाणी राज्यामध्ये आपल्याला दक्षिण मध्य महाराष्ट्र, कोकणामध्ये काही ठिकाणी आपल्याला हलका पाऊस दिसतोय. त्याचनंतर त्याच्या पुढचा आठवडा जो आहे 6 जून ते 13 जून त्या ठिकाणी परत एकदा आपल्याला कर्नाटक आणि त्याच्यावरती तळ कोकणामध्ये काही ठिकाणी पाऊस दिसतो. अर्थात पाऊस परत एकदा थोडासा वरही आपल्याला सरकताना दिसतो. पण तिसरा आणि चौथा आठवडा जो आहे 13 जून ते 27 जून म्हणजे हे जे 2 आठवडे आहेत, त्या 2 आठवड्यामध्ये जर का आपण बघितलं तर चित्र अजून चांगलं दिसतंय. पावसाचं वितरण चांगलं आहे आणि त्याची जी तीव्रता आहे ती पण कदाचित चांगली असण्याची शक्यता आहे. म्हणजे एकंदर जर का आपण चित्र बघितलं तर कोकणामध्ये कदाचित 6 जून नंतर आपल्याला काही ठिकाणी तळ कोकणामध्ये पाऊस चांगल्या प्रकारे दाखल झाल्याची चिन्ह दिसतायत, होण्याची दिसतायत आणि 13 जून नंतर कोकणामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये, मराठवाडा आणि विदर्भामध्ये त्या महिन्याचे जून महिन्याचे तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यामध्ये सर्वसाधारणतः आपल्याला पावसाचं वितरण चांगलं दिसतंय. ही एक शेतकऱ्यांसाठी चांगली गोष्ट आहे. अर्थात ते 4 आठवड्याचं पूर्वानुमान आहे. शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी रोज अशा प्रकारची जी माहिती आपल्याकडे येते, त्या ठिकाणी लक्ष द्यायची गरज आहे आणि पेरणीसाठी किंवा अजून कुठल्याही विशिष्ट कामासाठी घाई करू नये. पण बाकीची जी शेतीसाठी लागणारी कामं आहेत, ती त्यांनी उरकायला हरकत नाहीये. पाऊस सर्वसाधारणतः 8-10 तारखेनंतर कोकणापासून कदाचित तो सुरू होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर मग 13 जून आणि मग शेवटच्या आठवड्यामध्ये तो चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याचं वितरण दिसतंय. जे चित्र मी मगाशी म्हणालो, तर पहिल्या आठवड्यामध्ये जर का आपण बघितलं तर पाऊस जो आहे तो या भागात दक्षिणेच्या महाराष्ट्राच्या दक्षिणेच्या भागामध्ये दिसतोय आणि दुसरा आठवडा जो आहे 7 जून ते 13 जून हा जो आठवडा आहे, या आठवड्यामध्ये जर का आपण बघितलं तर परत एकदा आपल्याला कोल्हापूरचा काही भाग, त्याच्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या काही भागामध्ये हिरवा रंग दिसतोय. याचा अर्थ असा आहे की कदाचित या भागामध्ये म्हणजे तळ कोकणात किंवा दक्षिण कोकणातल्या काही जिल्ह्यांमध्ये 7 ते 13 जूनच्या आसपास पाऊस आपल्याला थोडा मोठ्या प्रमाणामध्ये दिसेल. अर्थात तो ऑनसेट आहे की नाही त्याबद्दल हवामान नक्कीच आपल्याला माहिती